पवार साहेबांना त्यांच्या 8 खासदारांच्या संदर्भामध्ये काही अस्वस्थता नाही. राष्ट्रवादी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं ऑपरेशन करायला या देशामध्ये कोणी सर्जन नाही. या 5-6 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आमदारांची काळजी घ्या. कोण कोणाला भेटतं याचा जंगोरा पेटवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. अशा प्रकारचा दावा कोण करतं, त्याचं त्या पक्षातील स्थान किती आणि त्याची राजकारणातली पोच किती याचा आपण विचार करायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या केंद्रामध्ये आमचे 8 खासदार निवडून आलेले आहेत आणि हे 8ही खासदार एकत्रितपणे एक दिलाने समविचाराने संसदेमध्ये आणि पक्षामध्ये काम करतायत. यापैकी एकही खासदार आदरणीय पवार साहेबांची साथ सोडूच शकत नाही. पवार साहेबांवरती त्यांची आदळ निष्ठा आहे. 10 जूनला मुंबई या ठिकाणी झालेल्या आमच्या पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनामध्ये त्या खासदारांपैकी काही जणांनी त्या ठिकाणी भाषणं केली आणि आगामी काळामध्ये पक्ष कसा वाढेल. आज आपण विरोधी पक्षामध्ये आहोत. रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे प्रश्न आपण कसे हातामध्ये घेऊ, जेणेकरून येणाऱ्या 29मध्ये आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ, अशा प्रकारचा निर्धार या सगळ्या खासदारांनी केलेला आहे. कोणाच्याही मनामध्ये किंतु नाही. आदरणीय पवारसाहेब असतील, कार्याध्यक्ष सुप्रियाताई असतील, जयंतराव, शशिकांत शिंदे, ही सगळी मंडळी सर्व खासदारांना सातत्याने भेटत असतात. केंद्राच्या कामामध्ये सुप्रियाताई आणि आदरणीय पवारसाहेब त्यांना मदत करत असतात. राज्याच्या कामामध्ये जयंतराव असतील, शशिकांत शिंदे असतील, हे देखील त्यांना मदत करत असतात, संपर्क करत असतात. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये कुठेही नाराजी नाही, दुसरीकडे जाण्याचा कोणाचाही विचार नाही आणि आपली मुदत संपेपर्यंत हे 8ही खासदार आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर राहतील असा आत्मविश्वास मी या ठिकाणी आपणाला देतो. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीच देखील राबवलं जाईल असं ऑपरेशन टायगर 16 आमदार देखील त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. बाबा आत्राम जे आहेत त्यांनी डिसेंबर मध्ये हे सगळं होणार असं. डिसेंबर मध्ये ऑपरेशन ठीक आहे. माझा बाबा आत्रामांना आव्हान आहे. डिसेंबर 26 यायला अजून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5-6 महिने आहेत. या 5-6 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आमदारांची काळजी घ्या. कोण कोणाला भेटतं याचा डंगोरा पेटवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. आणि जरी कोणी आम्हाला आदरणीय पवारसाहेबांना, सुप्रियाताईंना कामाच्या निमित्ताने भेटत असतील तर त्या कामामध्ये मदत करणं हे त्यांचं काम असतं. त्याच्यामध्ये कुठे ते राजकारण आणत नाहीत आणि कुणी काही म्हणू द्या, पण 8 खासदार एक दिलाने पक्षामध्ये आणि संसदेमध्ये काम करतात. यापैकी एकाचीही मानसिकता पवार साहेबांची साथ सोडण्याची नाही, हे मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो. याच्या पलीकडे आत्राम काय म्हणतात त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना सातत्याने आपल्या पक्षातल्या आपल्या आमदार कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटत असतील, एकनाथ शिंदेंना देखील भेटत असतील, सुनेत्रा वहिनींना देखील भेटत असतील किंवा मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांना देखील भेटत असतील. कामाच्या निमित्ताने अशा मंत्र्यांची भेट घेणं हे काही गैर नाही. पक्षाचा त्या बाबतीमध्ये आक्षेप देखील नाही आणि अशी भेट झाली म्हणजे कुठेतरी पक्षांतर करणार आहे किंवा त्या बाजूला जाणार आहे असा माध्यमांनी देखील अर्थ लावणं योग्य नाही. संजय राऊत असं म्हणाले की शरद पवार साहेब सुद्धा आता अशा जाहीर सभा घेण्यासाठी तयार आहेत, अशा गद्दार लोकांना धडा शिकवण्यासाठी. मग ही शरद पवारांना सुद्धा ही अस्वस्थता दिसते का? अजिबात नाही. पवार साहेबांना त्यांच्या 8 खासदारांच्या संदर्भामध्ये काही अस्वस्थता नाही. आणि पवार साहेब आपल्याला माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये तब्येतीच्या कारणामुळे ते विश्रांती घेत होते. पण आता आपण पाहिलं त्यांनी पुण्याचा दौरा केला, साताऱ्याचे गेल्या महिन्यामध्ये 2-3 दौरे केले. आता थोडं सुप्रियाताईंच्या कन्येच्या लग्नाच्या गडबडीमध्ये असल्यामुळे 5 जुलैला पुण्यामध्ये रिसेप्शन आहे, उद्या त्यांच्या नातीचं लग्न आहे. हे सर्व घरगुती कार्यक्रम संपल्यानंतर पवारसाहेब नेहमीप्रमाणे पक्षाच्या कामामध्ये आणि सार्वजनिक कामामध्ये आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग ही ऑपरेशन तुतारी ही चर्चा का होती अशी वारंवार असे कोण चर्चा करतं आणि काय करतं? चर्चा हे बघा, मारणाऱ्याचे हात धरले जातात, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. आणि माध्यमांनी सुद्धा कोण बोलतोय, काय बोलतोय, काय परिस्थिती आहे, ते जरी काय बोलत असले तर तुम्ही आमच्या पक्षामधला आढावा घ्या.
काही राष्ट्रवादी पण चर्चा काही नाही. ऑपरेशन राष्ट्रवादी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं ऑपरेशन करायला या देशामध्ये कोणी सर्जन नाही, एवढंच मी सांगू इच्छितो.